नवीन वर्ष सुरू होऊन 20 दिवस झाले तरी सुद्धा आपण जे संकल्प केला होता ते संकल्प काही पूर्णच होत नाही राव. सुरुवातीचे 3च दिवस केले मी काय ते ठरवलं होतं, लवकर उठेन, जिमला जाईन, वॉकला जाईन, हे खाईन ते खाईन, फक्त छान हेल्दी खाईन आणि अशा करण तसं करण, ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी ठरवल्या होत्या ना फक्त 4च दिवस केलं आणि त्यानंतर गेलं. असं तुमचं आहे का? होतंय का? असं होतंय का सांगा. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप काही मिळणार आहे यामध्ये आणि मी एक बुकचा रिव्ह्यू देणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी स्नेहा आणि स्नेहाची दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. तर मंडळी, आज मी ना तुम्हाला या व्हिडिओमध्ये एका बुकचा रिव्ह्यू देणार आहे. तर यापूर्वी मी बऱ्याच वेळेस माझ्या लाईव्हवर वगैरे सांगितलं होतं की मी बुक रिडिंग करते. बरेच जण लोकांना सांगितलं की मी 2025 जसं चालू झाला तसं मी माझ्यामध्ये खूप आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न करते आणि बदल होत आहेत. रिझल्ट मला दिसतंय, तुम्हाला दिसत आहेत का नाही माहिती नाही, पण मला खूप माझ्या जवळचे सराउंडिंगचे आहेत ना लोक, ते सुद्धा म्हणतात की स्नेहा तुझ्यामध्ये खूप चेंजेस झालेत आणि ते चेंजेस खूप चांगले पॉझिटिव्ह आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकतेय. तर एक सवय म्हणतो की नाही, सवयी लावण्यापासून. तर मी एक पुस्तक वाचलं होतं ज्याचं नाव आहे ऑटोमिक हॅबिट. ऑटोमिक म्हणजे छोटी, जे ॲटम्स म्हणतो की नाही आपण तशा टाईपमध्ये छोट्या छोट्या सवयींबद्दल जेम्स क्लिअर म्हणून हे एक लेखक आहेत, त्यांनी लिहिलेलं. सवयींचं कसं आहे म्हणजे छोट्या सवयी आपण कशा लावायच्या किंवा ज्या छोट्या छोट्या सवयीपासून आपण कशी लावू शकतो आणि ज्या चांगल्या सवयी म्हणतात आणि वाईट सवयी आहे त्या कशा बंद करायच्या, या सगळ्या सवयींचं छोट्या छोट्या डिस्क्रिप्शनमध्ये छोट्या छोट्या गोष्टींपासून बारकाव्यासहित त्या लेखकाने आपल्याला सांगितलं आहे की कशा आपण नवीन सवयी लावू शकतो किंवा जुने म्हणजे नवीन चांगल्या सवयी लावू शकतो आणि वाईट सवयी आपण पूर्णपणे बंद करू शकतो. ह्या सगळ्या छोट्या डिटेल्स आहेत पण खूप महत्त्वाचे आहेत. तर गाईज शेवटपर्यंत राहा आणि तुम्ही ही बुक वाचली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुमचा आवडतीचा पार्ट कुठला होता ह्या बुकचा ते पण सांगा. तर बेसिकली हे बुक ना 4 महत्त्वाचे नियम म्हणू शकतो किंवा लॉ आपण म्हणू शकतो. ते 4 नियम आहेत बिहेवियर चेंजचे. बरं, कोणती पण गोष्ट ना मेक इट ऑब्वियस. ऑब्वियस म्हणजे बघा, आता मला पाणी प्यायची सवय लावायची. बरं, पाणी प्यायची सवय लावायची म्हणजे असं नाही का मी पूर्ण वेळ, मला 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची सवय लावायची. तर ती सवय कशी लावायची? जिथे मी नेहमी बसते त्या टेबलजवळ एखादी बॉटल पाण्याची भरून ठेवणे. मी बेडवर झोपायला जाते तिथं माझ्या बेडजवळ एक बॉटल भरून ठेवणे. म्हणजे काय होईल, ती गोष्ट तिथे दिसतीये ना तर मी ते करण्यासाठी प्रवृत्त होईल की मला पाणी घ्यायचंय, मी पिणार आहे. जर समजा मला सवय लावायची पाणी प्यायची आणि माझ्यासमोर पाणीच नाहीये तर मी इतकी आळशी आहे की मी जाऊन किचनमध्ये पाणी पिणार नाहीये. इतकी तर आळशी मी आहे. आणि सवय लावायसाठी आपण तेवढे आहोत की आपण तिथे जाऊन पाणी पिणार नाही. सवय लावायची असेल तर एवढं अवघड नाही करायचं किचनमध्ये जाऊन पाणी नाही बाबा, आपल्या जवळ ठेवा. ते समोर ठेवलं ना आपल्याला पाणी पिण्याची सवय होईल. मग ज्यावेळेस आपल्याला पूर्ण सवय होईल पाणी पिण्याची की त्यावेळेस आपण किचनमध्ये जाऊन पाणी पिऊ शकतो, कारण ती आपल्याला सवय लागली की आपल्याला पाणी प्यायचंय पण ते समोर दिसतंय. म्हणजे मेक इट ऑब्वियस म्हणजे जवळच आहे, त्याला स्पष्ट करायचं नाही का. आणि त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे दुसरा नियम म्हणू शकतो आपण. दुसरा नियम म्हणजे टायनी चेंजेस, म्हणजे जे म्हणतात ना छोटे छोटे, म्हणजे 1% रोज आपली सवय वाढवायची. समजा तुम्ही ठरवलंय की तुम्ही नवीन वर्षाचं ठरवलं की मला रोज जिमला जायचंय किंवा रोज मी वॉकला जाणार. तर रोज वॉकला जाणार, तुम्ही फक्त काय करा, पहिल्या दिवशी म्हणजे जेव्हापर्यंत सवय होत नाही ना, मी उठून शूज घालून खाली जाणार, 5च मिनिट वॉक करणार. सवय छोटी आहे, रोज 1% करायची, फक्त तेवढंच करायचं. मी रोज उठून खाली जाणार, मी रोज 6 वाजता उठणार, खाली जाणार आणि शूज घालून जाणार, एवढंच ठरवून द्यायचं. 6 वाजता उठून तुम्ही तिथं खाली गेलंच पाहिजे. सोपीच गोष्ट आहे ना. तुम्हाला वॉक करायचं ठरवलं नाही कारण तुम्हाला वॉक करायचं कंटाळा येतो, हो की नाही, पण तुम्ही फक्त काय ठरवलंय की मी खाली जाणार, रोज न चुकता खाली जाणार आणि ती खाली जायची सवय लावून घ्या. आता काय होईल माहिती आहे का, तुमच्या बॉडीला सवय झाली की तुम्ही रोज जाताय. मग त्यानंतर तुम्ही ठरवा की आता 4च मिनिट मी 5 मिनिटं खाली वॉक करते, 5 मिनिटाची मी 15 मिनिट करेल, बरोबर. मग असं करून आपण आपली सवय वाढवू शकता. एखाद्या डोंगरावर जायचं असेल तर आपण डायरेक्ट डोंगराचा विचार करण्यापेक्षा एका स्टेपचा विचार करू. म्हणजे मी रोज एकच स्टेप घेणार, मी थोडंसंच चालणार, मी थोडंसं काहीतरी करणार,
असं करून करून आपण केव्हा त्या शिखरावर जाऊन पोहोचलोय आपल्याला कळणार सुद्धा नाही. ह्या ज्या सवयी आहेत सोप्या करून घ्या आणि त्याला आकर्षक बनवा. आकर्षक बनवा म्हणजे काय करायचं की आनंद देणाऱ्या, नाही का, मला ह्या गोष्टी केल्यानंतर खूप आनंद होतो, त्या आनंद मिळवता जमेल असं त्याला हे करा. की मी बारीक, मला वजन कमी करायचं, तर मी किती सुंदर दिसेल ना वजन कमी केल्यानंतर. अशी आकर्षक काहीतरी वेगळं बनवायचं तिला, म्हणजे तिला आकर्षक बनवलं की आपोआपच ती सवय आपल्याला आत्मसात करायला सोपी जाते. त्याच्यानंतर आहे मेक इट सॅटिस्फाईंग. म्हणजे किती माहिती आहे का, काही केल्यानंतर ना समाधान मला मिळते. मी सांगते, मी रोज सकाळी मेडिटेशनसाठी 6 वाजता उठते. 6च्या जागी मी 6:15 जरी झालं, पण रोज ठरवलेलं आहे ना की मी उठून मेडिटेशन करणार आहे, सगळं आवरून आणि फ्रेश होऊन मेनली तर हे सगळं करणार आहे. तर मेडिटेशन केल्यानंतर ज्यावेळेस माझं मेडिटेशन संपतं तेव्हा मी स्वतःलाच अशी थोपटते की गुड जॉब राणी, छान काम केलंय तू बाळा, खूप चांगलं, खूप छान, तू आज उठली, तू मेडिटेशन केलं, आणि स्वतःला शाबासकी द्यायचं. दुसऱ्यांची थाप देण्याची वाट बघायची नाही, आपणच आपली पाठ थोपटून घ्यायची. वा वा वा, गुड जॉब बेटा. म्हणजे आपण केलंय ना तर स्वतःला म्हणतात ना एक प्रोत्साहन द्यायचं, स्वतःचंच कौतुक करायचं, म्हणजे ती सवय आपल्याला ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला आणखी चांगलं वाटेल. तर ह्या काही बेसिकली गोष्टी आहेत, मी तुम्हाला ह्या बुकबद्दल सांगते. तर माझ्यामध्ये पण खूप चेंजेस झालेत. बरेच माझ्या जवळचे जे लोक आहेत ते सुद्धा मला म्हणतात की स्नेहा, तुझ्यामध्ये खूप चेंजेस दिसतात ह्या काही गोष्टीमध्ये. मी स्टोरी टेलचं सबस्क्रिप्शन घेतलं होतं आणि ऑब्वियसली हे बुक वाचण्याची सवय मला आधीपासून होती. म्हणजे आत्ता मी ह्या सवयी, म्हणजे जशी मोठी होत होती ना, ह्या सवयी सोडत चालली होती. बट ही माझी सवय 10th नंतरची होती. म्हणजे मी इतक्या बुक्स वाचायचे. त्यावेळेस माझी मावशी प्रेग्नंट होती, तर तिचं गर्भसंस्कारचं बुक वाचलं होतं. बौद्ध आणि त्यांचा धम्म, हे असे बुकसुद्धा मी त्यावेळेस वाचले होते. श्यामची आई वगैरे, मला खूप पुस्तकांमध्ये रुची होती त्यावेळेस. पण नंतर काय कुणास ठाऊक पुस्तकांची रुची जरा कमी झाली. मग इंजिनिअरिंगला गेल्यानंतर परत लव्ह स्टोरीज वगैरे, चेतन भगत, ते चालू केलं होतं. मग नंतर असं करत करत म्हणजे बुकची जरा सवय मोडली होती. बट परत आता मी चालू केलेलं आहे आणि मला ह्या झोनमध्ये खूप छान वाटतंय आणि खूप चांगलं शिकायला मिळते, त्यामुळे तर आणखीच छान वाटते. तर ऑटोमिक हॅबिट्स हे बुक खूप चांगलं आहे आणि उर्मिला निंबाळकरनी सांगितलं होतं की मी तिला ॲडमायर करते. कारण एक जण आपल्याला पाहिजे माहिती आहे का आपल्या जीवनामध्ये, अशा काहीतरी गोष्टी सांगणारे. आपल्या जवळपास भरपूर लोक असतात, पण प्रत्येकाकडून आपण त्या गोष्टी घेतो नाही घेत, अशा सगळ्या गोष्टी असतात. पण एक जण असं रोल मॉडेल की हां, हे गोष्ट डोळे झाकून ह्या व्यक्तीला सांगितलं ना मला, मी ते करेनच. जसं की उर्मिला निंबाळकर आहे, मी ती जे सांगेल ना ते डोळे झाकून करू शकते. तुम्ही पण तिला जर फॉलो तुम्ही करतच असणार ऑब्वियसली. इतकी मोठी ती यूट्यूब स्टार आहे वगैरे, ॲक्ट्रेस आहे, सगळं काही, आणि इतकं छान पॉझिटिव्ह गोष्टीचं म्हणणारे. तर ह्या सगळ्या गोष्टी. तर आता विषयाला अंतर न भरकटता तुम्हाला सांगते, ऑटोमिक हॅबिट सवयी लावण्यासाठी, जर तुम्हाला सवयी लावून घ्यायची असेल तर खूप छान बुक आहे. तुम्ही नक्कीच हे बुक वाचा, खूप छान आहे. तुम्हाला वाचणं होत नसेल तर स्टोरी टेलचं सबस्क्रिप्शन घ्या. मी मराठीमध्ये हे बुक ऐकलं, मला खूप छान वाटलं. आता मी फिजिकल कॉपी पण घेणार आहे, कारण मला ना म्हणतात ना, ऐकून तर झाले पण मला परत वाचून पण काढायचं, म्हणजे असं चाललंय. तर त्याच्यासाठी खूप छान. तुम्हाला सवयी लावून घ्यायच्या असेल तर सवयी कशा लावायच्या, आणि त्यातल्या त्यात आपण जे बहाणे देतो की नाही, किती म्हणजे काय बहाणे देतो तो, काय सवयी लावायची असेल तर यार सकाळी उठायचं म्हटलं तर रात्रीचं ते सिरियल बघायची होती आहे मला, मग मी कशी काय उठवू, ह्या सगळ्या बहाणे देतो की नाही, ह्या सगळ्या बहाण्यासहित त्या लेखकाने तिथे सगळं डिस्क्राईब केलेलं आहे, म्हणजे भयानक. तर ह्या बुकची समरी सांगते. ऑटोमिक हॅबिट हे पुस्तक चांगल्या सवयी लावणे आणि वाईट सवयी घालवणे आणि जीवनामध्ये एक सकारात्मक बदल घडवण्यासाठी महत्त्वाचं ठरलेलं एक पाऊल म्हणू शकतो ते आहेत. तुम्ही हे बुक नक्की वाचा आणि तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही आधी वाचलं आहे का ते पण सांगा. आणि कुठल्या सवयी लावायच्यात तुम्हाला, काय ज्या गोष्टी आहेत तुम्हाला सोडून द्यायच्यात, म्हणजे वाईट सवयी बंद करायच्यात आणि चांगल्या सवयी लावायच्यात, त्यासुद्धा सांगा. आणि आपण सगळे सोबत मिळून आपल्या हे नवीन वर्ष जे चालू झालेत की नाही त्याला आपण छानपैकी हे करूया. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब आत्तापर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्यासाठी असेच बुक्सचे रिव्ह्यू तुम्हाला ऐकायला आवडतील का मला सांगा. तुमच्यासाठी मी नक्कीच खूप छान छान बुक रिव्ह्यूज घेऊन येत जाईल, कारण मी सध्या खूप बुक्स रीड करते आणि वाचत पण आहेत. त्यामुळे
तोपर्यंत बाय.